सरकारचं करायचं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राष्ट्र आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या लाकूड तोड्याचं करायचं काय? या लाकूड तोड्याचं करायचं काय? काही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला 1100 झाडं नाही तोडायची, ते असं म्हणत होते की 1700, 1825 असे वेगवेगळे आकडे सांगत होते. पण त्यानंतर म्हणजे ही झाली 24 तारखेला आपली जनसुनवाई. 14 तारखेला 10 दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं 320 कोटी रुपयाचं. या 54 एकरपैकी 35 एकर जमिनीवरती रिक्रिएशन, कॉन्फरन्स रूम्स, एक्झिबिशन हॉल्स, ऑडिटोरियम्स, रेस्टॉरंट, 1,00,000 स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट, या सगळ्या बांधकामामध्ये या 35 एकर जागेमधली एकूण 1 झाडं कापली जाणार. म्हणजे खोटं बोलत होते धादांतपणाने की 1100 किंवा 1800 तोडू म्हणून. त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं. आता काल इथला जो डीपी आहे तो मिळालाय. या डीपी मध्ये हे जेवढे गट नंबर आहेत हे सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे. त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही. हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे. आणि हे माझं गाव आहे, माझं गाव आहे, या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे. याच्यावरती काहीतरी फालतू कारणं सांगतात की याच्या बदल्यात 10 झाडं दुसरीकडे लावू, एकाच्या बदल्यात 10 झाडं लावू. तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल. 1.5 2 फुटाच्या अंतरावरती झाडं तिथं खड्डे खणलेले आहेत. म्हणजे गिरीश महाजन 1.5 फुटावरती केळी लावतो का जळगावला? स्वतःच्या गावामध्ये तसं वागणार नाही. माझ्या गावाची वाताहत करायला निघालाय. हे होऊ दिलं जाणार नाही. आणि कोणी कितीही काय म्हणेना,